नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हेमोफिलियाबद्दल माहिती घेणार आहोत। माझं नाव डॉक्टर सुशील जावळे, झुलॉजी डिपार्टमेंट, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव। हेमोफिलियाबद्दल माहिती घेण्याआधी आपल्याला एक्स लिंक्ड इनहेरिटन्सबद्दल माहिती घ्यावी लागेल। एक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजे काय, एक्स लिंक्ड जीन्स म्हणजे काय, तर बघा, द इनहेरिटन्स विच आर कॉज्ड ड्यू टू एक्स लिंक्ड जीन्स कॉल्ड ॲज एक्स लिंक्ड इनहेरिटन्स। म्हणजे काय, एक्स लिंक्ड जीन्समुळे जे इनहेरिटन्स होतं आहे त्याला आपण एक्स लिंक्ड इनहेरिटन्स असं म्हणतो। आता एक्स लिंक्ड जीन्सबद्दलची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आहे, तिथून तुम्ही बघू शकता। द इनहेरिटन्स ऑफ एक्स लिंक्ड जीन्स इज फाउंड इन बोथ सेक्सेस। याचं जे इनहेरिटन्स आहे, एक्स लिंक्ड इनहेरिटन्स, हे दोन्ही सेक्समध्ये सापडतं आहे, मेल आणि फिमेलमध्ये। त्याचं कारण काय, बिकॉज एक्स क्रोमोझोम इज प्रेझेंट इन बोथ सेक्सेस, म्हणजे मेल आणि फिमेलमध्ये दोघांमध्ये एक्स क्रोमोझोम सापडत असल्यामुळं त्याचं जे इनहेरिटन्स आहे, एक्स लिंक्ड इनहेरिटन्स, हे दोघांमध्ये आपल्याला सापडेल। द रिसेसिव्ह जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम प्रोड्युसेस सम डिसऑर्डर। बघा, क्रोमोझोमवरती दोन पार्ट किंवा दोन रिजन असतात, एक नॉन होमोलॉगस आणि दुसरा होमोलॉगस। तर जे रिसेसिव्ह जीन्स नॉन होमोलॉगस रिजनवर प्रेझेंट आहेत त्यांच्यामुळं काही डिसऑर्डर्स तयार होतात। त्या जवळपास 60 डिसऑर्डर्स आहेत एक्स क्रोमोझोम्स रिलेटेड। त्यामधले आपण कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया हे एक्झाम्पल आहेत आपल्याकडं। कलर ब्लाइंडनेसचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे, आज आपण हिमोफिलियाबद्दल माहिती घेऊयात। हिमोफिलिया इज एक्स लिंक्ड डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय डिलेड ब्लड क्लॉटिंग। म्हणजे बघा, याचं मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर ब्लड क्लॉट व्हायला वेळ लागतो, खूप वेळ लागतो। त्याचं कारण काय, अँटी हिमोफिलिक ग्लोब्युलिन नावाचा जो फॅक्टर आहे तो त्या पर्सनच्या ब्लडमध्ये ॲब्सेंट असतो, जो की ब्लड क्लॉटिंगमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो। आणि तो ॲब्सेंट असल्यामुळे काय होतं आहे, त्याचं ब्लड क्लॉट व्हायला खूप वेळ लागतो। नॉर्मल पर्सनमध्ये 2 ते 8 मिनिटामध्ये ब्लड क्लॉट होतं आहे, पण ज्याला हेमोफिलिया झालेला आहे त्यांच्यामध्ये 20 मिनिट ते 24 तास ब्लड क्लॉट व्हायला लागतात। आणि जर तसं झालं, समजा 24 तासापर्यंत एखाद्या व्यक्तीचं ब्लड क्लॉट नाही झालं, तर त्याच्या बॉडीतलं सगळं ब्लड जे आहे ते फ्लो होऊन जाईल, वाहून जाईल। जसं की आपण कलर ब्लाइंडनेसमध्ये बघितलं होतं की त्याचं जे इनहेरिटन्स आहे ते कसं आहे, क्रिस क्रॉस मॅनरमध्ये, तसंच हिमोफिलियामध्ये सुद्धा क्रिस क्रॉस मॅनरमध्ये ते इनहेरिटन्स पास होतं आहे। म्हणजे हिमोफिलिक पर्सनपासून त्याच्या ग्रँडसनपर्यंत थ्रू कॅरियर डॉटर। त्याला अजून एक नाव दिलेलं आहे हिमोफिलियाला, रॉयल डिसीज। त्याचं कारण काय, तर इंग्लंडची राणी जी होती व्हिक्टोरिया, क्वीन व्हिक्टोरिया, ती हिमोफिलियाची कॅरियर होती। आणि ती कॅरियर असल्यामुळे काय झालं, तिच्या फॅमिलीमध्ये भरपूर जणांना हेमोफिलिया हा डिसऑर्डर किंवा डिसीज झालेला आहे। आता याचं कारण काय, तर क्लोजली रिलेटेड ग्रुप्स, म्हणजे जवळचे जे नाते आहेत आपले, त्यांच्यातच लग्न होत गेले। म्हणजे जवळच्या नात्यामध्येच जर लग्न होत असतील तर त्याच्यामुळं काय होतं, रेसेसिव्ह जीन्स जे आहेत नॉन होमोलॉगस रिजनवरचे ते डॉमिनंट होतात आणि त्याच्यामुळे ह्या अशा डिसऑर्डर्स तयार होतात। याचा फ्लो चार्ट बघू आपण। ज्यावेळेस नॉर्मल वुमन आणि हिमोफिलिक मॅन ह्या दोघांचा ज्यावेळेस क्रॉस होतो त्यावेळेस काय होईल, गॅमेट्स जे आहेत नॉर्मल वुमनचे XX आणि हिमोफिलिक मॅनचे XH आणि Y। ज्यावेळेस हिमोफिलिक पर्सनचा X स्मॉल h नॉर्मल वुमनच्या X सोबत क्रॉस होईल त्यावेळेस कॅरियर डॉटर तयार होतील। आणि ज्यावेळेस नॉर्मल वुमनचा X आणि हिमोफिलिक पर्सनचा Y क्रॉस होईल त्यावेळेस नॉर्मल सन तयार होईल। आता सन नॉर्मल कशामुळे झाला, कारण हे जे इनहेरिटन्स आहे एक्स क्रोमोझोमशी रिलेटेड आहे, त्यामुळं Y क्रोमोझोमचा त्याच्यामध्ये काहीच रोल नाही, त्यामुळं जो मुलगा जन्माला येईल तो कसा असेल, नॉर्मल असेल। म्हणजे फर्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला कॅरियर डॉटर आणि नॉर्मल सन भेटले। आता सेकंड जनरेशनमध्ये बघूयात, ज्यावेळेस कॅरियर फिमेल जी आहे किंवा कॅरियर डॉटर, तिचा क्रॉस ज्यावेळेस नॉर्मल पर्सनसोबत होईल त्यावेळेस काय होईल, 50%
कॅरियर डॉटर जन्माला येतील आणि 50% नॉर्मल डॉटर जन्माला येतील. आणि मुलामध्ये म्हणजे मुलगा झाल्यानंतर 50% नॉर्मल सन आणि 50% कॅरियर हिमोफिलिक सन जन्माला येईल. म्हणजे पहिल्या जनरेशनमध्ये काय होतं आहे, कॅरियर डॉटर म्हणजे मुलगी झाली तर ती कॅरियरच असेल आणि मुलगा नॉर्मल आणि हेल्दी असेल. आणि सेकंड जनरेशनमध्ये मुलगी कॅरियरही असू शकते किंवा नॉर्मल असू शकते आणि मुलगा हिमोफिलिक असू शकतो आणि नॉर्मल असू शकतो. 50% चान्सेस त्यामध्ये आहेत. आणि ह्याचं जे इनहेरिटन्स आहे हे कसं आहे, क्रिस क्रॉस मॅनरमध्ये, म्हणजे हिमोफिलिक पर्सन टू his grandson through carrier daughter. Thank you.